हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण एक सुपर इझी आणि क्यूट क्रोशेट स्क्रंची बनवणार आहोत. हे बिगिनर्ससाठी परफेक्ट आहे आणि विदिन 10 मिनिट्समध्ये हे रेडी होतं. तर यासाठी जे लागणारं मटेरियल आहे ते आपण बघूया. पहिला तर आहे हे यान, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे क्रोशेट हुक. मी 4 mm घेतला आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे हे रबर बँड आणि नंतर कटर. हे ऑप्शनल आहे, तुम्ही काही वापरू शकतात कट करण्यासाठी. आता आपण स्टार्ट करूयात. पहिला तर आपण रबर बँडला यान अटॅच करूयात. ही सर्वात सोपी पद्धत आहे यान अटॅच करण्याची. आपण रबर बँडला 2 नॉट बांधूयात आणि त्याच्यानंतर जो हा एक्स्ट्रा थ्रेड आहे तो आपण असा मागे ठेवूयात. आता आपण हुक घेऊयात. हुक हा रबर बँडमधून असा पास करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यान पकडण्यासाठी जर अशी पद्धत वापरायची असेल तर वापरू शकतात, नाहीतर तुम्हाला जी पद्धत चांगली वाटेल ती तुम्ही यूज करू शकतात. आता आपण हे ऑल ओव्हरमध्ये सिंगल क्रोशेट करून घेऊयात ऑल ओव्हर रबर बँडला. त्यासाठी आपल्याला हुक त्याच्या आतमध्ये टाकून यान असं घेऊन त्याच्यानंतर जे 2 लूप आहेत त्याच्यामधून परत यान पास करायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तशा पद्धतीने आपण सिंगल क्रोशेट ऑल ओव्हर रबर बँडला करूया. मी इथे मल्टी कलरमध्ये यान यूज केलेला आहे. तुमच्याकडे जो पण यान अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करून अशी स्क्रंची बनवू शकतात जी तुम्हाला युजफुल आहे. तुम्ही हे हँडमध्ये पण वेअर करू शकतात आणि तुम्हाला हेअरमध्ये वेअर करायची असेल तर तुम्ही हेअरमध्ये पण वेअर करू शकतात. आणि ही स्क्रंची बनवल्यानंतर खूप छान दिसते आणि त्याचा लुक पण खूप छान येतो. आता आपण इथे ऑल ओव्हरमध्ये सिंगल क्रोशेट करून घेतलेलं आहे. हे बघा, हे झालेलं आहे. आता आपल्याला स्लिप नॉट करायची आहे. जी फर्स्ट सिंगल क्रोशेट आपण बनवली आहे त्याच्यामधून हुक घेऊन यान पुल करायचा आहे आणि ते ह्या लूपमधून पास करायचं आहे. आता हे आपण इकडे 3 चेन बनवूयात. 1 2 आणि 3. त्याच्यानंतर आपल्याला डबल क्रोशेट करायचा. डबल क्रोशेटसाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला यान घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ते यान चेनमधून पास करून तिथून यान पुल करायचा आहे. 3 लूप्स असतील त्या 2 लूप्समधून यान ओव्हर आणि बाकीचं उरलेलं आहे तर 2 मधून यान ओव्हर करायचं आहे. इथे मी एकाच चेनमध्ये 2 डबल क्रोशेट केलेले आहेत. जसं तुम्ही बघू शकतात मी एकाच चेनमध्ये 2 डबल क्रोशेट करते आहे. आणि डबल क्रोशेट तुम्हाला अजून समजलं नसेल तर मी परत सांगते. आपल्याला डबल क्रोशेट करताना यान ओव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर चेनमधून आपल्याला परत यान घेऊन जे 3 लूप्स आहेत त्या फर्स्ट 2 लूप्समध्ये यान पुल करायचं आहे आणि बाकीचे जे उरलेले 2 आहेत त्याच्यामधून परत यान पुल करायचं आहे. अशा पद्धतीने आपण डबल क्रोशेट करायचा आहे. मी इथे जो यान यूज केलेला आहे तो गंगा ॲग्रोवूल्सचा ॲक्रेलिक यान आहे. हा जो यान आहे तो 4 प्लाय यान आहे आणि हा तुम्हाला सेम हवा असेल तर तुम्ही तुमच्या लोकल शॉपमधूनही घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकतात. आता आपण ऑल ओव्हरमध्ये डबल क्रोशेट करून घेऊयात. हे बघा आपलं झालेलं आहे डबल क्रोशेट करून. आता आपल्याला इथे फर्स्ट लूपमधून स्लिप स्टिच करायची आहे. आता इथे आपण चेन करूयात 1 2 and 3. त्यानंतर आपल्याला एका लूपमध्ये 3 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. 1
2 and 3. अशा पद्धतीने आपल्याला एका लूपमध्ये 3 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. आता आपण ऑल ओव्हरमध्ये करून घेऊयात. बघा आपलं झालेलं आहे ऑलमोस्ट स्क्रंची डन. तर आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. हे बघा इथून स्लिप स्टिच करून चेन 1 करायची आहे आणि धागा पुल करून तो कट करायचा आहे. असं टाईट करून त्याच्यानंतर हे बघा आपला स्क्रंची रेडी झालेला आहे. तर आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे कटरने. धागा कटरने कट करून म्हणजे एक्स्ट्रा यान आहे ते काढून आपल्याला जो धागा आहे तो बॅक साईडने हाईड करायचा आहे. हा जो एक्स्ट्रा आहे तो मी कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा जो धागा आहे तो आपल्याला बॅक हा बघा आपला स्क्रंची बनवून रेडी झालेला आहे. हा आहे फायनल लुक. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.